नमस्कार, मी डॉक्टर सुनीता खरे, नाशिक येथील सुजय नेत्रसेवा या नेत्रचिकित्सालयाची नेत्रतज्ञ संचालक आणि आपण पाहत आहात सुजय आय केअर हे यूट्यूब चॅनल। आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत। तो विषय आहे लहान मुलांच्या चष्म्याचे गुपित। काय सांगतात? तुमचं मुलगा टीव्ही अगदी जवळ जाऊन बघतं, अशा वेळी विनाकारण मुलाला रागवू नका। उलट एक सतर्क आणि जागरूक पालक म्हणून लवकरात लवकर तुमच्या मुलाची नेत्रतज्ञांकडनं आय चेकअप करून घ्या। कारण बऱ्याचदा लहान मुलांना चष्म्याचा नंबर असतो आणि चष्म्याचा नंबर असल्यामुळे त्यांना टीव्ही दुरून स्पष्ट दिसत नाही। अशा वेळी ही लहान मुलं टीव्हीच्या जवळ जाऊन टीव्ही बघतात। म्हणून सतर्क पालकांनी मुलांचे अशा वेळेस आय चेकअप करून घ्यावे। तुमचं मुलगा अभ्यासामध्ये थोडंसं कमी जाणवतं का? किंवा टीचरने क्लासरूममध्ये ब्लॅकबोर्ड किंवा व्हाईट बोर्डवर लिहून दिलेला स्टडी तुमचं मुलगा त्याच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहित नाही, त्याचा स्टडी इनकम्प्लीट असतो किंवा टीचरने शिकवलेला स्टडी तो नोटबुकमध्ये लिहितच नाही। अशा वेळी मुलाला रागवण्यापेक्षा किंवा मुलावर अभ्यासाचा दबाव आणण्यापेक्षा तुम्ही एक सतर्क आणि जागरूक पालक म्हणून मुलाची नेत्रतज्ञांकडून आय चेकअप करून घ्यावं। लहान मुलांमध्ये बऱ्याचदा चष्म्याचा नंबर असल्यामुळे क्लासरूममध्ये टीचर जेव्हा व्हाईटबोर्ड किंवा ब्लॅकबोर्डवर काही स्टडी लिहून देतात, अशा वेळी या मुलांना दुरून ब्लॅकबोर्डवरील अक्षर स्पष्ट दिसत नाही। त्यामुळे ही मुलं अभ्यासामध्ये कमजोर असतात किंवा त्यांचा स्टडी हा नेहमी इनकम्प्लीट असतो। चष्म्याचा नंबर असल्याने मुलांना ब्लॅकबोर्डवरील अक्षर स्पष्ट न दिसल्याने ही मुलं अभ्यासामध्ये तर मागे पडतातच, परंतु या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर देखील याचा विपरीत परिणाम होत असतो। जर तुमचं मुलगा स्टडी करत असताना, नोटबुक वाचत असताना किंवा लिहित असताना खूप जवळ जाऊन नोटबुक बघत असेल, तर अशा वेळी देखील मुलाला चष्म्याचा नंबर असू शकतो। सतर्क पालक म्हणून तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता मुलाची नेत्ररोग तज्ञांकडनं लवकरात लवकर आय चेकअप करून घेणं केव्हाही योग्य ठरतं। जर एखादा मुलगा पालकांना अशी कंप्लेंट करत असेल की माझ्या डोळ्यातून सतत पाणी येतं, डोळ्यांवर ताण जाणवतो, डोळे दुखतात किंवा डोकं दुखतं, तर अशा मुलांकडच्या तक्रारीकडे देखील पालकांनी दुर्लक्ष न करता मुलाची नेत्ररोग तज्ञांकडनं आय चेकअप करून घेणं योग्य ठरतं। कारण बऱ्याचदा चष्म्याचा नंबर असताना देखील मुलांचे डोळे दुखणं, डोकं दुखणं, डोळ्यांवर ताण जाणवणं ही लक्षणं आढळत असतात। आई वडिलांपैकी एकाला किंवा दोघांनाही जर चष्म्याचा नंबर असेल, तर अशा वेळी त्यांच्या मुलांमध्ये चष्म्याचा नंबर येण्याची शक्यता अधिक असते। म्हणूनच एक जागरूक पालक म्हणून जर तुम्हाला चष्म्याचा नंबर असेल, तर तुम्ही तुमच्या मुलांची नेत्रतज्ञांकडून आय चेकअप करून घेणं योग्य ठरतं। जर तुमचं मुलगा दूरची वस्तू बघत असताना डोळे अगदी बारीक करून बघत असेल, तर अशा वेळी मुलाला रागवण्यापेक्षा मुलाचे नेत्रतज्ञांकडून आय चेकअप करून घ्या। कारण ज्या मुलांना चष्म्याचा नंबर असतो त्यांना दूरच्या वस्तू बिना चष्म्याच्या धुसर किंवा पुसट दिसतात। अशा वेळी ती वस्तू फोकस करण्यासाठी ते मुलं डोळे अतिशय बारीक करून त्या वस्तूकडे बघत असतात। मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी अतिशय मोलाचा वाटा असणारी व्यक्ती म्हणजे त्या मुलाचे शिक्षक किंवा शिक्षिका। जर तुम्ही प्रोफेशनने शिक्षक किंवा शिक्षिका असाल आणि तुमच्या वर्गामध्ये जर एखादा विद्यार्थी तुम्ही ब्लॅकबोर्ड, व्हाईटबोर्डवर लिहून दिलेला स्टडी त्याच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घेत नसेल, चुकीचा लिहित असेल किंवा अजिबातच लिहित नसेल, तर अशा विद्यार्थ्याला तुम्ही रागवण्यापेक्षा त्याच्या पालकांशी संपर्क साधावा। कारण ज्या विद्यार्थ्यांना चष्म्याचा नंबर असतो, असे विद्यार्थी जेव्हा क्लासरूममध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या बेंचवर बसतात, तेव्हा त्यांना ब्लॅकबोर्डवर, व्हाईटबोर्डवर लिहिलेली अक्षरं स्पष्ट दिसतात। परंतु हीच मुलं जेव्हा क्लासरूममध्ये मागच्या बेंचवर बसतात, त्या मुलांना टीचरने लिहिलेली अक्षरं स्पष्ट दिसत नाही। म्हणून एक जागरूक टीचर म्हणून
एक जागरूक शिक्षक म्हणून आपण त्या विद्यार्थ्याच्या पालकांशी संपर्क साधावा आणि जेणेकरून त्या विद्यार्थ्याचे लवकरात लवकर आय चेकअप करण्याचा सल्ला त्याच्या पालकांना द्यावा. बऱ्याचदा असं होतं, विद्यार्थी किंवा मुलं आई वडिलांना तक्रार करतात की मला क्लासरूम मध्ये ब्लॅकबोर्डवर व्हाईट बोर्डवर लिहिलेली अक्षरं स्पष्ट दिसत नाही. अशा वेळी पालक त्याकडे दुर्लक्ष करतात, कारण पालकांचा गैरसमज असा असतो की माझ्या मुलाच्या शेजारी बसणारा मित्र किंवा मैत्रीण हिला चष्म्याचा नंबर आहे आणि केवळ चष्मा वापरण्याच्या हौसेपोटी माझं मुलगं अशी तक्रार करतं की मला ब्लॅकबोर्डवरचं अक्षर स्पष्ट दिसत नाही. परंतु एक जागरूक आणि सतर्क पालक म्हणून आपण आपल्या मुलाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता त्या मुलाची नेत्रतज्ञांकडून नेत्र तपासणी करून घेणं गरजेचं ठरतं. कारण तुमच्या मुलाला देखील त्याच्या मित्र किंवा मैत्रिणीप्रमाणे चष्म्याचा नंबर असू शकतो आणि मुलगं खोटं बोलत नसून खरंच तुमच्या मुलाला ब्लॅकबोर्ड किंवा व्हाईट बोर्डवर लिहिलेली अक्षरं दुरून स्पष्ट दिसत नसतील. त्यामुळे तुमच्या मुलाचे नेत्रतज्ञांकडून आय चेकअप करून घेणं योग्य. बऱ्याचदा आमच्याकडे पालक येतात आणि म्हणतात, डॉक्टर, माझ्या मुलाला किंवा मुलीला लहानपणापासून चष्म्याचा मोठा नंबर आहे आणि माझं मुलगं सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत नियमितपणे चष्मा वापरतं. अगदी रात्री झोपल्यानंतरही मला त्याच्या डोळ्यावरील चष्मा बाजूला काढून ठेवावा लागतो. मी माझ्या मुलाला अनेकदा समजावते की तू नियमितपणे चष्मा वापरू नको, त्यामुळे तू चष्म्यावर डिपेंडंट होत जाशील आणि तुझा चष्म्याचा नंबर वाढत जाईल. परंतु खरं सांगू का, तुमचा हा पूर्णपणे गैरसमज आहे. जर तुमच्या मुलाला चष्म्याचा नंबर आहे आणि तुमचं मुलगं चष्मा नियमितपणे वापरत असेल तर उलट तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक करायला हवं. तुमच्या मुलाला चष्मा नियमित वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. कारण तुमच्या मुलाला चष्म्याचा मोठा नंबर असल्याने त्या मुलाला चष्म्याने सर्व अक्षरं, सर्व वस्तू ह्या स्पष्ट दिसतात, म्हणून मुलगा नियमितपणे चष्मा वापरतं. उलट पालकांनी मुलांची दर 4 ते 6 महिन्यामध्ये नेत्रतज्ञांकडून नेत्र तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुमच्या मुलाच्या चष्म्याच्या नंबरमध्ये काही बदल असेल तर ते तुम्हाला नेत्रतज्ञांकडून लवकरात लवकर कळेल. इतकंच नव्हे तर 4-6 महिन्याच्या अगोदर जर तुमचं मुलगा तक्रार करत असेल की मला आत्ताच्या वापरत असणाऱ्या चष्म्यातून स्पष्ट दिसत नाही, तर मुलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता तुम्ही मुलांची नेत्रतज्ञांकडून आय चेकअप करून घ्या. अशा प्रकारे चष्मा नियमित वापरणं हे केव्हाही मुलांची दृष्टी स्पष्ट ठेवण्यासाठी गरजेचं ठरतं. या उलट जर एखादं मुलगा चष्मा नियमित वापरत नसेल तर पालकांनी मुलाला चष्मा वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. कारण जी मुलं चष्मा नियमित वापरत नाही अशा मुलांची डोळ्यांची कार्यक्षमता ही कालांतराने कमी कमी होत जाते, ज्याला आपण आळशी डोळा किंवा एम्ब्लॉयपिक आय असे म्हणत असतो. जर तुमच्या मुलाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला तिरळेपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण अशा वेळी तुमच्या मुलाच्या डोळ्यांना चष्म्याचा नंबर असू शकतो. त्यामुळे त्वरित नेत्ररोग तज्ञांकडून मुलाचे आय चेकअप करून घ्या. तुमच्या मुलांच्या डोळ्यांची काळजी घ्या, कारण डोळे निसर्गाने दिलेली एक अनमोल भेट आणि कोणत्याही मुलाच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये किंबहुना सर्वांगीण विकासामध्ये डोळे हे अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, सुजय आय केअर ह्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.